शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। तोफखाना झेंडीगेट परिसरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये बहुजन समाज पक्षाने 4 जागा लढविल्या। एकमेव श्रीपाद चिंदम हे निवडून आले असून भाजपाने 3 जागेंवर दणदणीत विजय मिळवला। शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांना जोरदार धक्का दिलाय। स्वतः जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी यांचा पराभव झाल्याने शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। प्रभाग क्रमांक 10 मध्ये बसपा, भाजप आणि शिंदे सेनेत लढत होती। मतांची विभागणी करून एकमेकांची जिरवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले होते। नागरिकांच्या मागासवर्गासाठी भाजपाचे सागर मुर्तुणकर व शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन शिंदे यांच्यात सामना रंगला होता। शहरात सावडी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगारास अटक करत त्याच्याकडून तब्बल 19,42,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रमेश महादेव कुंभार असं असून तो रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे। 14,75,000 रुपये किमतीचे सोने, डायमंड, चांदी व रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट ओळखपत्रांबाबत समोर आलेल्या प्रशासनाने गंभीर दखल घेतली। संबंधित संशयित इसमांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून या प्रकाराची सखोल पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 3 चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालय येथील केंद्रावर काही व्यक्तींकडे बनावट आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र आढळल्याचं तक्रारी प्राप्त झालं होतं। या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केलंय की संबंधित इसमांना तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। या विजयानंतर आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युतीच्या सर्व विजयी उमेदवारांची बैठक घेतली। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील यांनी महापौर निवडणुकीच्या निकालाबाबत स्पष्टीकरण देत महापौर निवडणुकीच्या दिवशीच सर्व स्पष्ट होईल असं सांगितलं। युतीच्या विजयामुळे शहराच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार झाली आहेत। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी आज श्रीमती वल्सा नायर सिंग यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अधिकृतपणे शपथ दिली। राज्यातील 20 क्षेत्रातील नियम, धोरणात्मक निर्णय आणि सुधारणा प्रक्रियेत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। श्रीमती वल्सा नायर सिंग यांच्या नियुक्तीमुळे 20 क्षेत्रातील पारदर्शकता, सुशासन आणि सुधारणा प्रक्रियेला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।